श्री स्वामी समर्थ मंडळी. सकाळी सकाळी कृषीच पप्पांना कामावर जायचं होतं, त्यामुळे त्यांच्यासाठी ना टिफिन बनवून दिला होता. वांग्याचं भरीत आणि बेसन पोळी बनवून दिली होती त्यांना. रात्री कृषीला खूप ताप आला होता, त्यामुळे मी तिला औषध पण दिलं होतं, पण सकाळी उठल्यानंतर तिला काही बरं वाटत नव्हतं. आणि माझ्या बहिणीच्या साखरपुड्याना 2-3 दिवसावरच आलेला आहे. आणि शंभूला पण खूप सर्दी झालेली होती, त्यामुळे साखरपुड्याला जायचं मला एवढा धाक पडलेला होता ना. ते कामावर गेले होते, मग त्यांना ना फोन करून घरी बोलावून घेतलं. म्हटलं आधी दवाखाना करावा लागेल दोघांना पण. मग मी तोपर्यंत घरचं सगळं आवरून घेतलं आणि 10-11 वाजता ते घरी आल्यानंतर आम्ही दवाखान्यामध्ये गेलो. आम्ही नंबर अगोदरच लावून गेलेलो होतो. उशीर झाला होता, त्यामुळे ना गर्दी पण कमी झालेली होती. मग आम्ही दोघांचा पण दवाखाना करून घेतला. ती आजारी असल्यानंतर ना काहीच जेवण करत नाही, त्यामुळे मग घरी आल्यानंतर मी तिच्यासाठी ना लाडू बनवले होते. लहान लेकरच काय, मोठे माणसं पण आजारपणात जाम होऊन जातात. मग मी ना हावरी आणि शेंगदाणे भाजून घेतले, त्यामध्ये थोडेसे बदाम टाकले होते. गूळ मिक्स करून ते ना मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं आणि त्याचे ना असे छोटे छोटे लाडू बनवून घेतले होते. आणि असे लाडू ना मी तिच्यासाठी दर 15 दिवसाला बनवत असते. आणि या छोट्या बरणीमध्ये मी ना ते लाडू ठेवत असते, कारण जेव्हा तिला आठवण येईल ना तेव्हा ती हे लाडू खाते. मी काय दरवेळेला जास्त लाडू बनवत नाही, 7-8च लाडू बनवत असते. आणि हे लाडू ना खूपच पौष्टिक असतात. चला मग मंडळी, पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.